त्रिभाषा धोरणामुळे राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती होणार होती। याचा कडाडून विरोध मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने केला। तसेच इतर राजकीय पक्ष या विरोधात उतरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्रिभाषा धोरणासंदर्भातला जी.आर रद्द केलाय। मुख्यमंत्र्यांनी निर्णय रद्द केल्यानंतर आता दोन्ही पक्षाकडून एकत्रित विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। 5 जुलैला वरळी येथील डोममध्ये हा विजय मेळावा घेतला जाणार आहे। दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। त्रिभाषा धोरणाचा विरोधी पक्षाने जोरदारपणे केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तो जी.आर रद्द करावा लागला आणि हा जी.आर रद्द केल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विजय मेळावा घेणार असल्याचं घोषित केलं। वरळीच्या डोम येथे हा विजय मेळावा होणार आहे। 5 तारखेला म्हणजे 5 जुलैला हा विजय मेळावा या इथेच पार पडणार आहे। आता आपण पाहू शकतो या डोममध्ये जवळपास 6 ते 7 हजार कार्यकर्ते बसू शकतील। या प्रकारची आयोजन जे ते करण्यात येईल। मात्र दोन्ही पक्षाची जर कार्यकर्त्यांची मोठी फळी पाहिली, कारण दोन्ही पक्ष जे आहेत ते मूळचे मुंबईचे आहेत आणि जवळपास जर त्यांचे सक्रिय सदस्य पाहिले तर 20,000च्या वर प्रत्येकी पक्षाचा आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे अफाट गर्दी आहे ते होण्याची शक्यता आहे। मात्र या वरळी डोमची जी आसन व्यवस्था आहे ती तेवढी नाही आहे। त्यामुळे हे सगळं आयोजन कसं केलं जाणार आहे याबाबतचं नक्कीच प्रश्नचिन्ह आहे। आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही नेते मंडळी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही नेते मंडळी संयुक्तपणे वरळी डोम येथे येतील, या सगळ्या परिसराचा आढावा घेतील आणि 5 तारखेचा जो विजयी मेळावा आहे याबाबतचं आयोजन नेमकं कसं करायचं याबाबतची सगळी जी चाचपणी करणार आहेत। मात्र एवढं नक्की आहे की ही जी वरळी डोमची जागा आहे ती या विजय मेळाव्यासाठी कमी पडणार आहे। हजारोच्या संख्येने कार्यकर्ते येतील आणि त्यामुळे वरळी डोम या परिसरामध्ये प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन विनोद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।